त्याच्यातही नागरी समाजातल्या ज्या चळवळी किंवा एनजीओज आहेत, विशेषतः महाराष्ट्रातल्या, या फारच वैश्विकतावादी असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या स्वतंत्र काही गोष्टींचा विचार केला पाहिजे असं वाटत नाही. मग त्या डाव्या पुरोगामी चळवळी असतील, त्यांना कामगार दिनाचं काहींना अप्रूप आहे, पण महाराष्ट्र दिनाचं अप्रूप नाहीये. आंबेडकरवाद्यांमधल्या अनेक लोकांना शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा महाराष्ट्राच्या निर्मितीत वाटा होता हे माहितीच नाहीये. त्यामुळे त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राशी आपलं काही फार नातं नाहीये. मराठी मुसलमानांच्या, मराठी ख्रिश्चनांच्या, मराठी ज्यू आणि जैनांच्या हे लक्षात येत नाही की त्यांची जात आणि धर्म कोणताही असला तरी त्यांची भाषा मराठी आहे. या प्रकारची भाषिक ओळख एक समाज म्हणून आपण पुरेशी निर्माण करू शकलो नाही. त्यामुळे हे औदासिन्य आहे. पण ते औदासिन्य झटकून टाकून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं दुसरं पर्व सुरू व्हावं, इतपत बिकट, प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थिती आता आपल्या समोर आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. उद्या 1 मे आहे, म्हणजेच उद्या महाराष्ट्र दिन आहे, उद्या कामगार दिवस आहे. या कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महाराष्ट्र दिनाचं महत्व काय आहे, प्रत्येक मराठी माणसाने, महाराष्ट्रीय माणसाने हा दिवस का साजरे करणं गरजेचं आहे, महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबई जी आपल्याला मिळालेली आहे ती कशी मिळाली, त्यासाठी काय संघर्ष झाला, किती मोठा संघर्ष झाला. आज प्रत्येक महाराष्ट्रातली व्यक्ती ही मुंबई ही महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्राची तर राजधानी आहेच, परंतु देशाची आर्थिक राजधानी म्हणून जो एक अभिमान बाळगतो, ती मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली आणि संयुक्त महाराष्ट्र कसा झाला या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आणि त्यासोबतच मराठीला घेऊन गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा जी काही चर्चा सुरू आहे, विशेष करून टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांच्या संदर्भामध्ये, त्याची काय पार्श्वभूमी आहे, ते का गरजेचं आहे, किंवा ते जर नसेल, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी जर मराठी बोललं नाही तर त्याचं काय नुकसान आहे भाषेला घेऊन, मराठी माणसांना घेऊन, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सर आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उद्या महाराष्ट्र दिन आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण ही चर्चा करत आहोत. मला म्हणजे तुम्ही माझ्या सहित, मी असं मानत नाहीये की मला फार जास्त माहिती आहे, त्यामुळे माझ्या सहित आमच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांना हे जरा तुम्ही विस्ताराने सांगाल की महाराष्ट्र दिनाचं काय महत्व आहे, तो साजरा करणं हे प्रत्येक मराठी माणसासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी का गरजेचं आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याच्या अगोदर आपल्याकडे द्वैभाषिक मुंबई राज्य होतं. त्याच्याही अगोदर बॉम्बे प्रेसिडेन्सी असा एक प्रांत ब्रिटिशांच्या काळामध्ये होता, ज्याच्यात मराठी, कन्नड, गुजराती भाषक असे बऱ्याच प्रकारचे लोक होते. स्वातंत्र्याच्या अगोदरच आपल्याकडे म्हणजे गांधींनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी काँग्रेस संघटनेचे भाषेच्या आधारावर त्यांनी वेगवेगळे विभाग केले. आणि त्यावेळेला एक चर्चा अशी होती घटना समितीच्या अगोदर सुद्धा, की देश स्वतंत्र झाल्यानंतर देशामध्ये भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. पण देशाचं स्वातंत्र्य मिळत असताना फाळणी झाली धर्माच्या आधारावर. 2 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि त्याच काळामध्ये देशाची घटना लिहिली जात होती. त्यामुळे घटनाकारांच्या मनामध्ये अशा पद्धतीनं धर्माच्या ओळखीमुळे जर हिंसाचार होऊ शकतो, तर भाषिक ओळखीमुळे कदाचित अधिक हिंसाचार होईल, अशा प्रकारची भीती निर्माण झाल्यामुळे भाषावार प्रांतरचना शक्यतो करू नये आणि करायची झाली तर पुढे पुढे ढकलत उशिराने करावी, अशा प्रकारची एक भावना होती. त्यातनं मग दार कमिशन असेल, जेव्हीपी कमिटी असेल आणि अंतिमतः राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला फाजल अली आयोग असं म्हटलं जातं, तिथपर्यंतचा कालावधी गेला. राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल 55 साली आल्यानंतर त्यांनी 14 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश असे निर्माण केले. पण त्यावेळेला असं सांगितलं गेलं की आम्हाला एक द्वैभाषिक राज्याचा प्रयोग करायचा आहे आणि तो महाराष्ट्रासाठी करायचा आहे. तर मुळामध्ये अशा प्रकारचा द्वैभाषिक करण्यासाठी महाराष्ट्राचा प्रयोगशाळा म्हणून का वापर करावा ह्याच्यात काही लॉजिक नव्हतं. पण त्याचं एक छुप तर्कशास्त्र असं होतं की गांधी, नेहरू आणि पटेल या तिघांमध्ये एरवी काही मतभेद असले तरी एका बाबतीत मतभेद नव्हते, ते म्हणजे मुंबई महाराष्ट्राला दिली जाता कामा नये. गांधींचं निधन झालं 48 साली, पटेलांचं निधन झालं 50 साली. पण ज्या वेळेला हा प्रसंग निर्माण झाला त्यावेळेला नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि त्यामुळे
मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही, मग तो केंद्रशासित प्रदेश करायचा किंवा इथल्या काही भांडवलदारांच्या अपेक्षेप्रमाणे ते गुजरातला द्यायचं, अशी दुहेरी तिहेरी चर्चा सुरू झाली. आणि राज्य पुनर्रचना आयोगाने त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही, पण मग गुजरातला तरी कशी द्यायची, मग दोन्ही राज्यांना जोडून ठेवणारे एक अत्यंत कृत्रिम अशा स्वरूपाचं द्वैभाषिक त्यांनी निर्माण केलं. त्यानंतर आपल्याकडे लोक रस्त्यावर आले. लोक रस्त्यावर आल्यानंतर सखा पाटील हे नेहरूंच्याच सभेमध्ये असं म्हणाले की यावतचंद्र दिवाकरव मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, म्हणजे 5,000 वर्ष पुढची मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. त्यावर अत्र्यांनी एका त्यांच्या शैलीतलं एक विधान असं केलं होतं की सूर्य आणि चंद्र हे सखा पाटलांच्या बापाचे आहेत का, ते त्यांना विचारून निर्णय घेतात का. हा सगळा वादाचा भाग बाजूला ठेवला तरी काँग्रेस पक्षातला मुंबई प्रदेश काँग्रेसचा भांडवलदार धार्जिणा भाग या सगळ्या मंडळींचा मुंबई महाराष्ट्रात जायला विरोध होता. नेहरूंच्या डोक्यात कॉस्मोपॉलिटनिझमच्या ज्या काही वियर्ड कल्पना होत्या, त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात आली तर ती असुरक्षित होईल अशा प्रकारची एक धारणा त्यांच्या मनात होती. पण आधीची संयुक्त महाराष्ट्र परिषद जी शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली होती, ती जाऊन एस एन जोशी यांच्या नेतृत्वाखालची संयुक्त महाराष्ट्र समिती सुरू झाली 56 साली, ज्याच्यामध्ये समाजवादी होते, डावे होते, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे लोक होते, काँग्रेसमधून बाहेर पडलेले गट होते आणि थोड्या काळापुरते भारतीय जनसंघाचे लोक होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त वारा कोठारी, प्रबोधनकार ठाकरे, माधवराव बागल, उद्धवराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे असे अनेक स्वतंत्र बाण्याचे लोक, सेनापती बापटांसह अनेक स्वतंत्र बाण्याचे लोक होते. या लोकांनी 3-3.5 वर्ष हा लढा लढवला. 57च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. महाराष्ट्रात तर काँग्रेसची सत्ता जाता जाता राहिली आणि त्यामुळे तेव्हाचे जे महाराष्ट्राचे द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, ते एका अर्थाने मोरारजी देसाई धार्जिणे होते, आहे तसं राज्य टिकवून ठेवावं असं म्हणणारे होते. नेहरू आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये निवड करण्याची वेळ आली तर आपण नेहरूंची निवड करू असं म्हणणारे होते. त्यांनाही लक्षात आलं की 62 सालची निवडणूक जर जिंकायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल, हातपाय हलवावे लागतील. मग त्यांनी इंदिरा गांधींना कन्व्हिन्स केलं. इंदिरा गांधी तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी आपल्या वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि त्यानंतर बेळगाव कारवारचा तुकडा कापून, डांग उंबरगावचा तुकडा कापून, बुऱ्हाणपूरचा तुकडा कापून अंतिमतः महाराष्ट्र तयार करण्यात आला. या राज्याला महाराष्ट्र असं नाव न देता मुंबई असं नाव द्यावं अशा प्रकारचा एक लबाडीचा खेळही खेळण्यात आला, पण तोही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लोकांनी उधळून लावला. त्यानंतर राज्याच्या स्थापनेचा दिवस काय असावा याच्याबद्दलही चर्चा झाली, पण डाव्या चळवळीतल्या लोकांनी त्याचं नेतृत्व केलेलं असल्यामुळे त्यांनी कामगार दिन हा जो 1 मेचा दिवस आहे तो महाराष्ट्र दिन म्हणून निवडण्याचा आग्रह धरला. त्यानुसार महाराष्ट्र 1 मे 1960ला निर्माण झाला. आपल्याकडे असं म्हणण्याची पद्धत आहे की यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि त्यांच्या हातामध्ये तो मंगल कलश नेहरूंनी दिला. तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की टेक्निकली यशवंतरावांनी मंगल कलश आणला हे बरोबर आहे, पण यशवंतरावांनी हा मंगल कलश आणण्यासाठी फार कष्ट केलेले नाहीत. ज्यांनी कष्ट केलेले आहेत ते सगळे लोक संयुक्त महाराष्ट्र समितीचे, म्हणजे त्या लढ्यातले होते, पण त्यांची दखल नंतरच्या काळामध्ये घेतली गेली नाही, कारण 62च्या निवडणुकीपर्यंत संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्याच्यातल्या एका भागाचं रूपांतर संपूर्ण महाराष्ट्र समितीमध्ये आणि पुढे महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये झालं, जी आता सीमा भागामध्ये काम करते. अशा पद्धतीनं राज्य निर्माण करण्याचं आपलं निहित कर्तव्य संपवून संयुक्त महाराष्ट्र समिती काल अस्तंगत झाल्यामुळे या समितीनं केलेलं काम लोकांच्या लक्षात नाही. त्यामुळे आताही तू फोर्टला गेलास तर फ्लोरा फाउंटनचं जे स्मारक आहे ते लोकांना दिसतं, सिनेमामधनं दाखवलं जातं, पण हुतात्मा स्मारक लोकांना माहिती नसतं आणि व्हिज्युअली लोकांच्या समोर सादर पण केलं जात नाही. 107 लोकांनी मोरारजी देसाईंच्या बेधुंद गोळीबारामध्ये जीव गमावला. तो 107चा जो आकडा आहे तो तरी खरा आहे की नाही याच्याबद्दल ताया झिंकिन सारख्या रिपोर्टरच्या मनामध्ये शंका आहे, पण तेव्हाची कागदपत्र तशीच दाबून ठेवली गेली, ती आजतागायत लोकांच्या पुढे आली नाहीत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लढून लोकांनी आपल्या महाराष्ट्र मिळवला. त्यामुळे आज आता 66 वर्ष झाली महाराष्ट्र मिळवून, उद्या 66 वर्ष पूर्ण होतील. मराठी लोकांच्या मध्ये अगदीच धग संपली आहे असं नाही, फार उरली आहे
असंही नाही. पण मराठी लोकांना हे राज्य आपण कष्टाने मिळवलं नाही, पण कोणीतरी रक्त सांडून मिळवलं, याच्याबद्दलची थोडी एक जाण, थोडी कृतज्ञतेची भावना आहे. आणि ती व्यक्त करण्याचा सगळ्यात उत्तम दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन आहे. बरोबर. परंतु तसं होताना मात्र फार दिसत नाही. म्हणजे हुतात्मा चौकाला एक दिवसच आहे वर्षातून. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने मराठी माणसं राहतात. परंतु ती सगळीच माणसं 1 मेच्या दिवशी त्या हुतात्मा चौकावरती येत नाहीत, तिथे अभिवादन करत नाहीत. कुठे कमी पडतंय? म्हणजे तुमच्यासारखी लोक कमी पडतायत, राज्यकर्ते कमी पडतायत, माध्यम म्हणून आम्ही कमी पडतोय, किंवा समाज म्हणूनच एकंदर सगळं निराशा किंवा या सगळ्या गोष्टींकडे न बघण्याची एक वृत्ती उद्भवली आणि त्यामुळे हे सगळं होत नाही असं वाटतंय? म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते कमी पडतात असं मला वाटत नाही. याचं कारण आम्ही सर्व पातळ्यांवर लोकांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता सुद्धा महाराष्ट्रातल्या किमान एक 10 ठिकाणी अशा प्रकारचा अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की 1 मे हा आपला सण आहे. 1 मे हा उत्सवाचा दिवस आहे. आणि तो उत्सवाचा दिवस असेल तर सरकारच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर एकत्रितपणे कृती व्हायला पाहिजे. आता काय झालंय की या सगळ्या उत्सवाचं सरकारीकरण झालेलं असल्यामुळे कुठेतरी परेड होते, कुठेतरी पुरस्कार दिले जातात, 30-30 घोटीव अशा प्रकारची भाषणं त्या वेळेचे राज्यकर्ते करतात. आणि एकूण राजकीय पक्षांना, नागरी समाजातल्या चळवळींना याचं काही वाटत नाही. त्याच्यातही नागरी समाजातल्या ज्या चळवळी किंवा एनजीओज आहेत, विशेषतः महाराष्ट्रातल्या, या फारच वैश्विकतावादी असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या स्वतंत्र काही गोष्टींचा विचार केला पाहिजे असं वाटत नाही. मग त्या डाव्या पुरोगामी चळवळी असतील, त्यांना कामगार दिनाचं काहींना अप्रूप आहे, पण महाराष्ट्र दिनाचं अप्रूप नाहीये. आंबेडकरवाद्यांमधल्या अनेक लोकांना शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा महाराष्ट्राच्या निर्मितीत वाटा होता हे माहितीच नाहीये. त्यामुळे त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राशी आपलं काही फार नातं नाहीये. मराठी मुसलमानांच्या, मराठी ख्रिश्चनांच्या, मराठी ज्यू आणि जैनांच्या हे लक्षात येत नाही की त्यांची त्यांची जात आणि धर्म कोणताही असला तरी त्यांची भाषा मराठी आहे. या प्रकारची भाषिक ओळख एक समाज म्हणून आपण पुरेशी निर्माण करू शकलो नाही. त्यामुळे हे औदासिन्य आहे. पण ते औदासिन्य झटकून टाकून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं दुसरं पर्व सुरू व्हावं, इतपत बिकट, प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थिती आता आपल्या समोर आहे. तुम्ही आव्हानांचा उल्लेख केला. काय आव्हानं आहेत असं वाटतं? म्हणजे 66 वर्ष झालेली आहेत, तरी रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना सांगावं लागतंय किंवा सक्ती करावी लागते की तुम्ही मराठीमध्ये बोला, आणि त्यांच्याकडून अशी उत्तरं येतात की आमच्याशी जर तुम्ही मराठीत बोललात, म्हणजे मराठी माणसं जी आहेत तीच हिंदीत बोलतात आमच्याशी, आमच्याशी जर ते मराठीमध्ये बोलले तर आम्ही शिकू. म्हणजे हे खापर जे आहे ते आता मराठी माणसांच्या डोक्यावर फोडण्याचं काम सुरू झालं. असं आहे की मराठी माणसं मराठीमधनं काही ठिकाणी बोलत नाहीत हे खरंच आहे. पण रिक्षावाल्यांना 15 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष महाराष्ट्रात राहून जर त्यांचा युक्तिवाद असा असेल की हमें मराठी समजती है लेकिन बात नहीं कर सकते, तर अशा लोकांना कानफटवण्याची गरज आहे. फार फार सनदशीर मार्गाने आणि फार अहिंसात्मक मार्गाने या सगळ्या मंडळींशी डील करता येईल असं मला दरवेळेला असं घडू शकेल असं मला वाटत नाही. त्यामुळे महत्वाची गोष्ट अशी आहे की या सर्व लोकांच्या बाबतीमध्ये रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना 15 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष जर महाराष्ट्रामध्ये राहून मराठी येत नसेल, तर आता सरकारने त्यांना 1 मे पासून 15 ऑगस्टची मुदत दिलेली आहे. या 100 दिवसात त्यांना मराठी सरकारनं शिकवायचं. म्हणजे यांना मराठी न येण्याची जबाबदारी मराठी समाजानंच घ्यायची. एवढी वर्ष जर हे महाराष्ट्रामध्ये राहिले असतील आणि त्यांना मराठी येत नसेल, तर त्यांनी केवळ एक प्रश्न स्वतःला विचारून पाहिला पाहिजे की महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या राज्यामध्ये जर मराठी माणूस इतकी वर्ष राहिला असता आणि त्याने हिंदी शिकायचे कष्ट घेतले नसते, तर उत्तर भारतातले लोक एवढ्या सहिष्णुपणाने त्यांच्याशी वागले असते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे असे जे काही मराठी भय्ये आपल्यामध्ये आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, ते गरीब मजूर आहेत. प्रश्न ते गरीब मजूर आहेत का अंबानी सारखे धनदांडगे आहेत हा मुद्दा नाहीये. ते गरीब असतील किंवा धनदांडगे असतील, त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. आणि मराठी नाही शिकलं तर त्यांचं नुकसान होईल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. म्हणजे अंबानीची बायको नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये अजय अतुलच्या समोर 2 वाक्य मराठी बोलते. त्याच्यामुळे काही लोकांना बरं वाटतं. पण त्या नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये केल्या जाणाऱ्या ज्या अनाउन्समेंट आहेत, ज्या घोषणा आहेत, त्या फक्त हिंदी इंग्रजीमध्ये होतात.
पण आपल्या राजकीय पक्षांच्या पैकी जे लोक तिथं जाऊन अंबानीच्या घरातल्या लग्नामध्ये नाचतात, त्यांच्यातल्या कोणामध्ये हिंमत आहे की तिथं जाऊन त्या अंबानी कल्चरल सेंटरची एखादी काच फोडावी आणि त्यांना हे दाखवून द्यावं की तुमच्याकडच्या घोषणा मराठीत व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला काच फोडणं असौजन्याचं वाटत असेल, तोंडी जाऊन सांगा. तुम्ही त्या नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला गेले असाल की नाही, मग तुम्हाला तिथे मराठीचा वापर होत नाहीये खटकतं की नाही? म्हणजे अंबानी असेल, अदानी असेल किंवा जिंदाल असेल, लोकांचं जे विशेषतः आपल्याकडच्या डाव्या पुरोगामी आणि आता रामदास आठवलेंसारख्या फ्रॉड आंबेडकरवादी लोकांचं जे म्हणणं आहे की ते गरीब आहेत सगळे रिक्षावाले, ते गरीब आहेत पण एवढे माजोरडे का आहेत? त्यांच्यामध्ये एवढी संघटित शक्ती आहे की ते मराठी लोकांना खिजवण्यासाठी आझाद मैदानामध्ये, कधी बाप जन्मात त्यांनी महाराष्ट्र गीत म्हणलेलं नाही, पण आझाद मैदानात त्या दिवसापुरतं मोबाईलमध्ये बघून ते महाराष्ट्र गीत म्हणतायत. एवढं जर त्यांना महाराष्ट्र गीत येतंय तर पॅसेंजरशी मराठी का नाही बोलतायत? म्हणजे हा जो माज आहे ना, हा गायपट्ट्यातल्या हिंदी हिंदू हिंदुस्थानचा माज आहे. आणि याच्यामध्ये कोण आहे ते सगळे त्रिवेदी, चौबे, पांडे या स्वरूपाचे जे सगळे उत्तर भारतीय आहेत, त्यांच्या भ्रांत गरिबीला भुलणारा जो आपला वर्ग आहे ना, की हा कामगार आहे, मग तो शशांकराव असेल, कपिल पाटील असेल किंवा आणखी लोक असतील, ज्यांना फार कामगारांचा पुळका आलेला असेल, तर त्या सगळ्या मंडळींनी त्या कामगारांची सोय स्वतःकडे लावावी. आणि जे सगळे लोक, आता तो 4 मेचा संप त्यांचा होत नाहीये, कारण 100 दिवसांची त्यांना मुदत देण्यात आलेली आहे. पण 15 ऑगस्टच्या नंतर मुळामध्ये प्रताप सरनाईक हा इतका बोगस माणूस आहे की त्याच्याकडनं काही होण्याची शक्यता नव्हतीच. त्याचं जे काही पॉलिटिकल गुडविल मीरा भाईंदर मधल्या दारुण पराभवामुळे संपलं होतं, ते पुन्हा मिळवण्यासाठी शिंदे गँगने पाशवी बहुमतवाल्यांना चॅलेंज करण्याचा केलेला तो एक लुटूपुटूचा प्रयत्न आहे. जो माणूस असं म्हणतो की मला मीरा भाईंदरमध्ये आल्यानंतर माझ्या तोंडात आपसूक हिंदी येते, त्या माणसाकडनं मराठीच्या सक्तीची अपेक्षा बाळगणं हा मूर्खपणा आहे. पण प्रताप सरनाईकने ते केलं, स्वतःला मीडियाचं फुटेज मायलेज मिळवून घेतलं, मुलाखती करून घेतल्या. पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रश्न हे इथं येऊन मराठी शिकतील हा नाहीये, स्थलांतर हा या समाजाचा प्रॉब्लेम झालेला आहे. सारखं घटनेचा हवाला आपल्याला दिला जातो. घटना ज्या वेळेला तयार झाली त्यावेळेला घटनाकारांना एखाद्या राज्यामधनं 5-5 कोटी लोक एक्झोडस झाल्याप्रमाणे दुसऱ्या राज्यात गृहीत धरलेलं नव्हतं. ही खोगीर भरतीच आहे. आणि त्यामुळे जर इथल्या काही रिक्षावाल्यांना वाटत असेल की मराठी शिकायचं नाही, आम्ही चालवून घेणार नाही, संपावर जाऊ, तर मी मागच्या एका माझ्या निवेदनात असं म्हटलं होतं की त्यांनी आनंदाने मराठी न शिकण्याचा निर्णय घ्यावा, पण मग आपला बाडबिस्तारा गुंडाळून आपल्या राज्यात जावं. तसंही त्यांची राज्य आम्हाला बिमारू वाटतात, पण ती देवभूमी आहे, गोभूमी आहे. तर त्यांच्या देवभूमीमध्ये, गोभूमीमध्ये त्यांनी जावं, तिथं रिक्षा चालवाव्यात, त्यांच्या भाषेमध्ये व्यवहार करावा, काही प्रॉब्लेम नाहीये. अजिबात मराठी बोलण्याचे त्यांनी कष्ट घेऊ नयेत. त्यांनी हे राज्य मोकळं करावं. मराठी लोकांना मग कपडे घालता येतात की नाही, पाणीपुरी खाता येते की नाही, रिक्षात बसता येतं की नाही, बाकीच्या सर्व्हिसेस मिळतात की नाही, हे महाराष्ट्रातले लोक स्थलांतर करणारे सुद्धा खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातले स्थलांतरित बघून घेतील. आणि मजुरांचाच जर विचार करायचा, गरीब स्थलांतरित मजुरांचा विचार करायचा, तर जगातल्या मजुरांचा विचार करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. सबंध भारतातल्या मजुरांचा विचार करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. महाराष्ट्रातला मजूर हाच आमचा मजूर आहे असं मी मराठीवादी म्हणून मानतो. आता तू आंबेडकरवादी आहेस, तुला हे पटणार नाही, काही डाव्या पुरोगामी मंडळींना हे पटणार नाही. त्यांच्या पटण्याची मी आता का फिकीर करत नाही, कारण मी पहिला आणि अखेरचा मराठीवादी आहे. त्यामुळे इतर लोकांच्या स्थलांतरितांची सोय करणं ही त्या त्या राज्यांची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांची खोगीर भरती महाराष्ट्राच्या बोकांडी मारून कलम 19चा शहाणपणा महाराष्ट्राला शिकवू नये. आणि तेव्हा कलम 19 जे काही लोकांनी केलं असेल ते केलं असेल. आज जर स्थलांतरामुळे महाराष्ट्राचं भाषिक रूपच पालटणार असेल, तर घटनेच्या कलम 19 मध्ये सुद्धा बदल करावा आणि स्थलांतराचा पूर्ण फेरविचार करावा. इतपत टोकाला मराठी माणसं गेल्याशिवाय महाराष्ट्र नावाची मराठी भाषिक ओळख टिकण्याचा मला काही मार्ग दिसत नाही. आतापर्यंत 135-36 सुधारणा ज्या आहेत त्या संविधानामध्ये झालेल्या आहेत, त्यात तुम्ही एक सुचवताय. इतक्या झाल्या तर ही एक करायला हरकत काय आहे, त्यावरती विचार करायला म्हणजे विचार केला जाऊ शकतो. परंतु आता तुम्ही मराठी समोरची किंवा आता अलीकडच्या काळामध्ये जी काही आव्हानं उभी राहिलेली आहेत,
शाळांच्या बाबतीतलं एक तुम्ही मराठी शाळांच्या मराठी शाळा वाचाव्यात ह्यासाठी तुमचं एक अभियान सुरू होतं, आताही ते सुरू आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने एक निर्णय घेतला की सर्वच शाळांचं इंग्रजीकरण केलं जाणार आहे. तुमची लढाई एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला शासनामधले लोक जे आहेत ते अशा पद्धतीने निर्धास्तपणे निर्णय घेत आहेत आणि त्यांना विरोध होताना दिसत नाहीये. नवी मुंबई महानगरपालिकेनं असा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला तिथे शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या लोकांनी विरोध केला, पण तिथे केलंच. भाजपचं मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत आहे. रस्त्यावर पण काही प्रमाणात आंदोलनं झाली, संस्थांनी तिथे पत्रव्यवहार केला आणि त्यावर जी काही चर्चा तिथल्या महासभेमध्ये झाली त्याच्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे प्रतिनिधी असं म्हणाले की ज्या दिवशी राजकीय पक्षाच्या लोकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमात घातली तेव्हाच मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. त्यांच्या मागे बसलेल्या लोकांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. तर हे ठीक आहे, राजकीय पक्षांच्या लोकांनी चुका केलेल्या आहेत आणि त्याची फळं आपल्याला सगळ्यांना भोगावी लागतात, हे आम्हाला मान्य आहे. पण तिथं ज्यांनी टाळ्या वाजवल्या आणि ज्यांनी हे टाळ्या घेणारं विधान केलं त्यांची मुलं कोणत्या माध्यमात जात आहेत हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या चालवणं, त्या शाळांमध्ये चांगलं इंग्रजी शिकवणं ही महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि महाराष्ट्रातल्या एकूण राजकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. जर तुम्ही सर्व शाळांचं सरसकट इंग्रजीकरण करायला लागलात, जसं मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंनी सीबीएसई करण करून केलं किंवा सुप्रिया सुळेंनी पवार पब्लिक स्कूल सुरू करून केलं, हा आत्मघातकी प्रयत्न आहे. आणि त्यातनं शिक्षणाची भाषा, आकलनाची भाषा, ज्ञानाची भाषा, व्यवहाराची भाषा आणि पुढे जाऊन उच्च शिक्षणाची भाषा म्हणून मराठीचा टप्प्याटप्प्याने लोप होणार आहे. त्यामुळे आमच्या पुढचं एक महत्वाचं आव्हान मराठी शाळा टिकवणं, त्यांची गुणवत्ता वाढवणं आणि दुर्गम भागामध्ये जिथे समायोजन आहे, संच मान्यता आहे, शून्य शिक्षकी शाळा आहे, या पद्धतीनं मराठी शाळांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय. या बाबतीमध्ये सरकारशी टप्प्याटप्प्याने संघर्ष करणं आणि संवाद करणं या मार्गाने आम्ही शाळांचं काम करतो. बरोबर. प्रताप सरनाईक यांच्या मुद्द्यावरती पुन्हा येतोय मी. त्याचं कारण असं की शशांक राव हे जे युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की ओला उबर यांचा बिझनेस वाढावा यासाठी प्रताप सरनाईक यांनी तो निर्णय घेतलेला आहे की ज्यांचे परवाने दिलेले आहे, ज्यांचं परमिट दिलेलं आहे ते रद्द केलं जाणार. तुम्हाला असं वाटतंय खरंच की याच्यामध्ये हा अशी गोष्ट आहे किंवा हे याच्या मागचं कारण आहे मूळ? असं आहे की मराठी न बोलणारे लोक जसे टॅक्सी रिक्षामध्ये आहेत तसे ओला उबरमध्ये पण आहेत. आहे. आणि ऍग्रेगेटर टॅक्सी जे आहेत त्यांची संख्या का वाढली आहे महाराष्ट्रामध्ये, याचं कारण रिक्षावाले आणि टॅक्सीवाले ज्या उर्मटपणाने प्रवाशांची वागतात त्याला वैतागून लोक ओला आणि उबरकडे गेले आहेत. आणि बरोबर. लोक हे उर्मटपणे का वागतात? शशांक राव आणि त्याचे वडील अगोदर शरद राव यांनी जे रिक्षावाल्यांकडनं हप्ते गोळा करून, टॅक्सीवाल्यांकडनं हप्ते गोळा करून त्यांना जे माजवून ठेवलंय आणि त्यामुळे त्यांचं काहीही नुकसान होणार नाही याची एक प्रकारची खात्री त्या सगळ्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना वाटते, त्याच्यामुळे ही पंचायत झाली आहे. त्यामुळे शशांक रावला उद्या जर कोणी ओला उबरच्या युनियनचा अध्यक्ष केला तर तो तिथे पण हेच म्हणेल. जेव्हा त्याला काही पत्रकारांनी असं विचारलं की 15 वर्ष जे लोक शिकलेले नाहीयेत ते लोक कसे शिकतील 100 दिवसात आणि ज्ञान त्यांना का नसावं, रावकडे त्याचं उत्तर नव्हतं. आणि शशांक रावला जेव्हा पत्रकारांनी हे पण विचारलं की आंध्र, तमिळनाडू, केरळ सारख्या राज्यात हे चालेल का, तर तो स्वतः कानडी आहे. राहुल आणि बरोबर. हो. आहे का त्याच्या स्वतःच्या मूळच्या राज्यामध्ये कर्नाटकात हे नाटक कोणी खपवून घेईल का? त्यामुळे महाराष्ट्र ही पोकळ भूमी आहे, भुसभुशीत आहे, त्यामुळे त्यांचा हा मात चालतो. आणि प्रताप सरनाईकनी जे काही करायचं असेल, ऍग्रेगेटर टॅक्सी वाढवायची असतील, रॅपिडोवाल्यांना वाढवायचं असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या कामगारांच्या हिताचं रक्षण होणं हा एक भाग आहे. त्यांनी मराठी बोलणं हा दुसरा महत्वाचा भाग आहे ना. मग तिथे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मुसलमान ओला उबरमध्ये आलेत. एकतर एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मुसलमान किंवा उत्तर भारतीय हिंदू जेव्हा येतात त्यावेळेला मराठी माणसांचे तेवढे रोजगार कमी होतात. प्रत्येक राज्यामध्ये रोजगार देताना तुम्ही प्राधान्याने त्या राज्यातल्या लोकांनाच रोजगार दिला पाहिजे. आणि जर तसा रोजगार दिला नाही, काही वेळेला तुम्हाला इतरांना द्यावा लागला, तर त्या माणसांना त्या राज्याची भाषा येते का नाही
हे पाहिलंच पाहिजे. तू ओला उबरवाले बघ, 8 दिवस झालाय मुंबईत आलाय आणि त्याला ओला उबर चालवायची परवानगी मिळाली आहे किंवा रिक्षा चालवतोय. म्हणजे परमिटचा जो प्रश्न आहे ना, तो परमिटचा प्रश्न फक्त मराठीच्या संबंधातला नाहीये. अनेक लोकांना जे डोमिसाईल मिळालेलं आहे डोमिसाईल आणि ते आपल्याकडच्याच महसुली अधिकाऱ्याने दिलेलं आहे, ते सुद्धा लबाड्या करून, पैसे खाऊन, लाचखोरी करून 15 वर्षाची विहित मुदत पूर्ण न होता, मराठी लोकांना येतं याची खातरजमा न करता, जर त्या लोकांना हे परवाने मिळाले असतील, डोमिसाईलचा अधिवासाचं प्रमाणपत्र मिळालं असेल, तर ते पूर्वलक्षी प्रभावाने कॅन्सल करायला पाहिजे. पण त्यासाठी लागणारी जी राजकीय इच्छाशक्ती आहे ती परप्रांतीय म्हणजे मोहित कंबोज सारख्या आणि लोढा सारख्या परप्रांतीयांच्या ताकदीवर ज्यांचं सरकार चालू आहे, अशा माणसांकडनं अशी अपेक्षा बाळगणं हा वेडेपणा आहे. बर. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे 1 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होतोय. मराठी अभ्यास केंद्र हा दिवस कसा साजरी करणार आहे आणि त्यासाठी कोणत्या आणि कशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे? एक म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी पनवेल, डोंबिवली, कल्याण, पालघर, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये त्या त्या ठिकाणच्या महत्वाच्या चौकांमध्ये हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम होतो आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत आणि पुण्यात महत्वाच्या परिषदा आम्ही घेतोय. 1 तारखेला संध्याकाळी शिवाजी मंदिरमध्ये आम्ही महाराष्ट्र गृहनिर्माण परिषद घेतोय. मराठी माणसांच्या घराचा जो प्रश्न आहे त्याची चर्चा आम्ही करतो. चंद्रशेखर प्रभू, हेमंत राऊळ आणि इतर अनेक मंडळींच्या सहभागाने मराठी माणसांना मुंबईत परवडणारी घरं कशी मिळतील याबद्दलची चर्चा करतोय. 2 तारखेला मुंबईमध्येच आम्ही मराठी माणसांच्या रोजगाराची परिषद, त्याच्यामध्ये कॉस्मेटिक्स पासून करिअर, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांपासून ते योग प्रशिक्षणापर्यंत अनेक प्रकारच्या करिअर्सचा विचार करणारे स्टॉल्स मराठी लोकांचे मांडतो. तोही कार्यक्रम शिवाजी मंदिरच्या शाहू सभागृहामध्ये दिवसभर आम्ही 2 तारखेला करतो. डॉक्टर नीरज हातेकर त्याचं उद्घाटन करणार आहे आणि प्रदीप लोखंडे त्याच्या समारोपाचे वक्ते असणार आहे. असा कार्यक्रम मुंबईत आम्ही करतोय. आणि 4 तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्र रेल्वे परिषद आम्ही घेतो आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं पुणे आणि मुंबईला येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या हडपसरला थांबतात किंवा पनवेलला थांबतात. त्यांची संख्या कमी, फ्रिक्वेन्सी कमी, त्यातल्या बोगी कमी आणि त्यातला इनकन्व्हिनियन्स जास्त. पण उत्तर भारतामधून जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. म्हणजे स्थलांतराला प्रोत्साहन देणारी दळणवळण व्यवस्था भारत सरकारने तयार केली आहे. त्यामुळे ही भारतीय रेल्वे नाही, ही उत्तर भारतीय रेल्वे आहे असं आम्ही मानतो. आणि त्याचा प्रतिवाद करण्याच्यासाठी आम्ही ही परिषद घेतो आहोत. आणि त्या सगळ्या परिषदांच्या अखेरीस गृहनिर्माणाचं धोरण काय असावं, रोजगाराचं धोरण काय असावं आणि रेल्वेचं धोरण काय असावं, मग महाराष्ट्र रेल्वेचा स्वतंत्र विचार करावा का, कारण महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या वाढीसाठी पैसा देतो आहे. असं असताना एकूणच महाराष्ट्रातल्या रेल्वेचा फेरविचार करणं, रोजगाराच्या संधींचा आणि घरांच्या संधींचा फेरविचार करणं, अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेतो. आणि आमची अपेक्षा आहे आउटलुकच्या निमित्तानं, तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या निमित्तानं, मदतीनं, की अधिकाधिक लोकांच्या पर्यंत हे आवाहन पोचावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं. नक्कीच अशा पद्धतीच्या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन कमीत कमी माहिती घेण्याचं तरी काम केलं पाहिजे. नेमकं काय चाललंय, आपल्यासोबत काय होतंय, आपल्या भाषेसोबत काय होतंय, आपल्या लोकांसोबत काय होतंय. पवार सर, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात त्याबद्दल आभार. मराठी अभ्यास केंद्राच्या सर्वच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि सर्वच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मुंबई आउटलुक कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. तुलाही शुभेच्छा.